हे सावकारा, आमच्या घरात काय करतोय आणि थेट तिजोरीजवळ? काय विचार, काय चोरी करायचा विचार आहे का? वाट चुकलेल्याला वाट दाखवणं माझं काम आहे, तेच करायला आलो. वाट आणि मी? हे असले उपदेश आहे ना बाहेरच्या लोकांना कर. मला नको काही सांगूस. चल चल, बाहेर निघ इथून. तुम्हाला सगळ्यांना जे दिलंय ते मीच दिलंय, आणि तुझ्या करता जो दागिना योग्य आहे तो तुला दिलाय. दागिना? ही हा माझ्या खिशातली जपमाळा तुम्हीच चालाकी करून बदलली असेल. तुझंच काम आहे ते. हात चलाकी केली, फसवलंयस तू मला. हे बघ, ऐक माझा, नामस्मरण कर. स्वामींचं नाम घे, उद्धार होईल, व्यसन सुटेल. सावकारा, हे उगाच असले प्रवचन देऊ नकोस मला. मला जे साध्य करायचं आहे ते मी करूनच राहणार. ठीक आहे, बघ प्रयत्न करून तिजोरी उघडतीये का ते. बाजूला हो, बाजूला व्हा म्हटलं ना, वा बाजूला. हे सावकारा, काय केलेस तू? हे चेटूक केलेस तू काहीतरी. चांदी, चांदी. ही भांडीच विकतो आता. अरे, हे इथे काय करतोयस आता? वाट का अडवलीस माझी? दरवाजा उघडी दे मला. चल बाजूला हो. आता उपदेश करू नकोस हा काही. तुझ्या त्या उपदेशांनी माझं काही पोट भरणार नाहीये. ऐक माझं, जाऊ दे मला. तू असा नाही ऐकणार. पुन्हा एकदा सांगतोय, बाजूला हो तिथून. काही ऐकत आहेस ना? चल बाजूला हो. हो बघ. कोण कोण आहेस? कोण तू? अरे, आम्हाला ओळखता आलं असतं तर एव्हाना उद्धार झाला असता तुझा. आमची ओळख विसरलास म्हणून तुझी ही अवस्था आहे. हे माझी ही अवस्था केवळ तुझ्यामुळे झाली आहे. माझी ही अवस्था. तू मला जाऊ देत नाहीयेस. थांब, तू बाजूला होत नाहीस ना? तुला मी जो आमच्या आज्ञेचं पालन करत नाही, स्वतःचा हेका चालवतो, त्याचा असाच कपाळ मोक्ष होतो. शारदा, अगं जाताना दरवाजा उघडा होता ना? हो, घाईत निघालो ना. दार लावायचंच विसरलो होतो, पण दार बंद आहे. म्हणजे कोणी आलंय का आत? कदाचित हे आले असतील तर. दादा, दादा, आहो दादा, दार उघडा ना. नरेश, नरेश, आत आहेस का? अरे दार उघड. अगं थांब. अहो शारदा, मी ना खिडकीतून वाकून बघते. हो हा. दादा, आत आहेस का तू? अहो दार उघडा. आत बहुतेक कोणीच नाहीये.
पण मग दार आतून बंद. अगं मी खिडकीतून डोकावून पाहिलं पण कोणी दिसत नाहीये. कोणीच नाही, मग दार कोणी लावून घेतलं असेल आतून. आपण गेलो तेव्हा आत कोणीच नव्हतं आणि आता दार आतून बंद आहे. दादा, आत असशील तर दार उघड रे. स्वामी, आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ. सासूबाई, अहो घरात तर कोणीच दिसत नाहीये, मग दार कसं उघडलं? शिव शंकर शंभो. स्वामी, हे काय झालं? दार उघडतच नव्हतं आणि तुमचं नाव घेतल्यावरच कसं उघडलं? दार आम्हीच लावलं होतं एका विशिष्ट कारणामुळे. पण तुम्ही सगळे जेव्हा दारासमोर आलात आणि दार उघडत नाही बघून तुम्ही काय म्हणालात? स्वामी, आम्ही म्हणालो घरात कोणीच नाही. हो, कोणी नाही कसं? अरे आम्ही आहोत की घरात. आम्ही भक्तांच्या घरात कायम असतो. प्रत्यक्ष रूपात जर नसलो तरी सूक्ष्म रूपात आमचं अस्तित्व कायम असतं. कुटुंबाचा भाग समजतं ना आम्हाला. हो. स्वामी, चुकलं आमचं. क्षमा करा. आम्ही विसरलोच की तुम्ही आमच्या सोबत कायम असता. पण स्वामी, तुम्ही दार लावून का गेला होतात? जे तुम्हाला जमलं नाही ते आम्हाला करावं लागलं. चला आमच्या सोबत. अहो अहो काय झालं तुम्हाला? डोक्याला असं? स्वामी, अहो काय लागले यांना? हे असे का झोपलेत? स्वामी आजोबा, बाबांना काय झालं? स्वामी, माझ्या मुलाला कोणी काय केलंय? याला ताळ्यावर आणण्यासाठी कपाळ मोक्ष घडवून आणावा लागला. आता बेशुद्ध आहे पण येईल शुद्धीवर. कपाळ मोक्ष म्हणजे स्वामी? कळेल. आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. याला कोंडून ठेवा. हा कुठे बाहेर जाता कामा नये. कोंडून? अहो पण स्वामी, स्वामी, हा मुलगा मला घरात नकोय. तो जे वागलाय ना, त्यानंतर मला त्याचं तोंडही पाहायचं नाहीये. हा चुकलाय, तू चुकू नकोस. अरे हा भानावर नाहीये पण तू भानावर राहा. तुलाही व्यसन लागलंय अतिशिस्तीचं, हेकेखोरपणाचं. शिव शंकर शंभो. अहो स्वामी, माझ्या हाताची आग होते स्वामी. आग होते स्वामी, माझ्या हाताची आग होते स्वामी. हे घे, तोडून टाका. अहो स्वामी, माझा
हात बरा करा. माझं काही चुकलं असेल तर माफ करा, पण हात तोडायला सांगू नका स्वामी. अरे रोग झालाय ना, मग तोडा, हो मोकळा. काहीतरी उपचार असतील. माझा उजवा हात तोडायला सांगू नका स्वामी. अरे ह्याचप्रमाणे मुलगा देखील बापाचा उजवा हात असतो. अरे तो बिघडला म्हणून काय तोडून टाकशील? बिघडला तर सुधारता येईल. लक्षात ठेव, मुलाला जन्म दिला की जन्मदात्याची जबाबदारी असते आयुष्यभर मुलाला योग्य वाढ दाखवण्याची. तुम्ही सुद्धा चुकताच की, म्हणून आम्ही काय तोडून टाकतो का? स्वामी, माझी चूक झाली, मला माफ करा. मी माझा हेका सोडायला तयार आहे स्वामी. मला माफ करा स्वामी. स्वामी कृपा करा, माझ्या मुलाला सुधरवा स्वामी. सगळ्यांच्या प्रयत्नाने सुधारेला. शारदा, याला कोंडून ठेव. लाडू बनवायला घ्या आणि लाडू बनवताना नामस्मरण करत राहा आणि नंतर तेच लाडू याला खाऊ घाला. आणि काळजी घ्या की पुन्हा हा वाईट संगतीत जाणार नाही. आणि काही झालं तरी आज त्याला बाहेर पडू देऊ नका. आता जरा बाहेर गेला तर मात्र परत आणता येणार नाही. श्री स्वामी समर्थ. केवढं चाललो, पायाची नुसती चालण झाली चालून चालून. कपिलामाई, अहो तुम्ही दमून आलायत का? हा, बरं ठीक आहे, मी पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. पाणी आणताय? आणा आणा. हो आलोच. फार तहान लागली आहे हो. हा बाळपा तसा बरा आहे. उगाच आम्ही भांडत असतो याच्याशी. नाही नाही, पाणी आणायला गेलंय आमच्यासाठी. रमा, काहीतरी घडलंय. सकाळपासून नरेश बाहेर नाही आलाय. आज दुकानातही पाऊल नाही ठेवले त्याने. त्याचं असं गायब होणं काही साधं नाही दिसत आहे. कालपर्यंत मोठमोठ्या गप्पा मारत होता, आज एकदम मोठा व्यवहार होणार आहे म्हणे. म्हणजे नक्की काय म्हणणं आहे तुझं?